हॅलो फ्रेंड, मित्रांनो, रेल्वे टेक्निशियन ITIच्या मुलांसाठी आपण एक व्हिडिओ टाकला होता. त्याला 6 लाखाच्या वरती व्ह्यूज आलेले आहेत आणि त्यामधून बरेच तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहेत. त्या प्रश्नांचं सोल्युशन या व्हिडिओमधून मी देणार आहे. पहिलं प्रश्न म्हणजे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3ची एक्झाम फक्त ITIचीच मुलं देऊ शकतात का सर? तर हो, रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3ची एक्झाम ही फक्त आणि फक्त ITIची मुलं देऊ शकतात. त्यातील 6,200 किंवा 300 जागांमधील फक्त वरच्या 200 ते 300 जागा ह्या 12वी सायन्स ज्यांची झालेली आहे PCM त्यांच्यासाठी असतात. बाकीच्या 6,000+ जागा ह्या फक्त आणि फक्त ITIच्या मुलांसाठी आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे. दुसरा डाऊट आहे तुमचा की सर, कोणकोणते ट्रेड ITIचे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3साठी चालतात? कारण ती व्हिडिओ एवढी व्हायरल झाली, महाराष्ट्रामध्ये एवढी पसरली, तुम्ही एवढी शेअर केली की खूप मेसेज आले आणि तुमचे डाऊट क्लिअर करणं माझं काम आहे. तर सर, रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3साठी ITIची कोणकोणते ट्रेड चालतात? तर त्यावरती पण मी 2 ते 3 दिवसात एक व्हिडिओ बनवतोय की ज्यामध्ये तुम्हाला क्लिअर कळेल की तुमचा ट्रेड टेक्निशियन ग्रेड 3साठी चालतो की नाही. कारण उगाच तुम्ही अभ्यास सुरू करायचा, तुमचा ट्रेड चालला नाही तर, बरोबर, किंवा वेट करताय तुम्ही ट्रेड आपला चालेल की नाही माहीत नाही, म्हणून त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुमचा डाऊट क्लिअर करेल मी. तिसरा प्रश्न म्हणजे सर, माझी अप्रेंटिस झालेली नाही रेल्वेत किंवा बाहेर, तर मी रेल्वे टेक्निशियनचा फॉर्म भरू शकतो का? अप्रेंटिसची आणि टेक्निशियन ग्रेड 3 किंवा ALPचा काहीही संबंध नाही. फक्त रेल्वे ग्रुप Dला 20% रिझर्वेशन असतं ज्यांची रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेले आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे टेक्निशियन ग्रेड 3चा फॉर्म भरण्यासाठी किंवा ALPचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रेल्वेमध्ये किंवा बाहेर कुठेही अप्रेंटिस केल्याची गरज नाही किंवा अप्रेंटिसची गरज नाही, हे क्लिअर करतोय मी. फक्त आणि फक्त तुमचा ITI पाहिजे, मग तो 1 वर्षाचा असो किंवा 2 वर्षाचा असो. ठीक आहे मित्रांनो. चौथा प्रश्न आहे मित्रांनो तुमचा, अभ्यास कसा सुरू करावा? त्याच्यावर मी व्हिडिओ अगोदरच बनवलेले आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोचलेले आहेत बऱ्याच जणांकडून. अजून कोण नवीन असेल तर त्यांनी फक्त आपल्या व्हॉट्सअपवर हा जो नंबर दिसतोय 8550935262 यावरती फक्त एक मेसेज करा, टेक्निशियन ग्रेड 3 माहिती, बस एवढंच मेसेज करा. तुम्हाला लगेच 2 ते 3 व्हिडिओ येतील ज्यामधून तुम्हाला डिटेल समजेल की अभ्यास कसा करायचा आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सर्व समजून जाईल. एकच एक्झाम आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी संधी सोडू नका. आणि लास्ट प्रश्न आहे की फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल? 30 जूनला तुमचा रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3चा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा किंवा त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून विचारा. तुमचा डाऊट क्लिअर होईल. ठीक आहे. आत्तापासूनच अभ्यासाला जोरात सुरुवात करा मित्रांनो. थँक्यू फ्रेंड. आणि दुसरी गोष्ट अजून मित्रांनो, ही जशी रील व्हायरल झाली होती मागची, तशीच ही पण रील जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलं रेल्वे झाली पाहिजे सिलेक्ट, यासाठी प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. त्यामुळे ITI झालेल्या प्रत्येक मुलांपर्यंत ही रील पोचली पाहिजे. थँक्यू फ्रेंड.